नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांच्या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो। आज आपण वर्ग 7वी स्कॉलरशिप विषय गणित आपण असे काही प्रश्न घेणार आहोत। ते सुपर डुपर ट्रिक नुसार आपण हे सर्व प्रश्न सोडवणार आहोत आणि एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ते सर्व प्रश्न सांगणार आहे। वेळ न वाया घालवता आपण पहिला प्रश्न बघू। पहिला प्रश्न तुमच्या पुढे काय दिलाय बघा। दोन संख्यांचा गुणाकार 3750 असून त्यांचा मसावी 25 आहे, तर त्यांचा लसावी किती? मसावीवर आणि लसावीवर हा प्रश्न आहे बघा। दोन संख्यांचा गुणाकार 3750 आहे, हे सूत्र वापरायचे। मी तुमच्या पुढे सूत्र दिलेलं सुद्धा आहे। 3750 असून त्यांचा मसावी 25 आहे, तर त्यांचा लसावी किती? बघा, दोन संख्यांचा गुणाकार एकदम सोपी आणि सुपर डुपर ट्रिक आपण त्याला म्हणू शकतो। जास्त वेळ वाया घालवणार नाही मी याच्यामध्ये। गुणाकार दिलाय, त्या गुणाकारात लिहून घ्या 3750 भागिले किती दिले तुम्हाला 25। जर तुम्ही 25 ने 3750 ला भागलं तर तुम्हाला उत्तर भेटेल बघा 150। म्हणजे तुम्ही उत्तरात लिहू शकता लसावी किती आलाय तुमचा 150। प्रश्न काय दिला? दोन संख्यांचा गुणाकार, अशा दोन संख्यात कोणत्या तरी त्यांचा गुणाकार 3750 असून त्यांचा मसावी 25 आहे, तर त्यांचा लसावी किती आला 150। या पद्धतीने तुम्ही सोडू शकता। एकदम सुपर डुपर ट्रिक, म्हणजे जेणेकरून तुमचा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये वेळ वाया जाणार नाही। पुढला प्रश्न आपण बघणार। पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय ओके बघा। क्वेश्चन नंबर दुसरा आहे शेकडेवारी, पर्सेंटेज आपण त्याला म्हणतो। हा सुद्धा प्रश्न मी एकदम सुंदर आणि सोप्या भाषेत समजून सांगणार आहे बघा। तर वेळ न वाया घालवता आपण प्रश्न सोडूया। इथे एका संख्येचे 15% म्हणजेच 90 रुपये दिले आहेत म्हणते, तर ती संख्या कोणती? तुमच्या पुढे प्रश्न दिसत असेल। सिंपल करायचे 90 गुणवले 100। किती करायचंय? 90 गुणवले 100। आता एका संख्येचे 15% टक्केवारी आली म्हणून आपण 100 करायला, म्हणजेच 90 आहेत, तर ती संख्या कोणती? आता इथं काय करायचं? 15 ने ह्याला भागायचं। काय करायचं? 15 ने ह्याला भागायचं। आता 90 गुणवले 100 करायचं। किती करायचं? 90 गुणवले 100 बघा। 15 1 15, 15 2 30, 15 3 50, 15 60, 15 5 75, 15 सक्की 90। 15 ने 90 ला भाग जातो 6 ने, 15 सक्की 90, 6 गुणवले 100 600। उत्तर किती भेटणार आहे तुम्हाला? 600। एकदम सुपर डुपर ट्रिक आहे। तर तुम्ही काही सेकंदामध्ये हे पूर्ण व्हिडिओ पहा, प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। एका संख्येचे 15% म्हणजे 90 आहेत, तर ती संख्या कोणती? तर ती कोणती आहे? 600 ही संख्या आहे। पुढे आपण नफा तोटा, त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणतो। काय प्रश्न दिला बघा, एकदम सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये ते सुद्धा मी प्रश्न तुम्हाला समजून सांगणार आहे। तर बघा काय दिलाय प्रश्न। 500 रुपयांची वस्तू 10% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती मिळते तुम्हाला? बरोबर आहे का? एकदम सुंदर आणि साध्या पद्धतीने तुम्हाला सांगतो हे सोडवायचं कसं। 500 रुपयांची वस्तू, एक 500 रुपयांची वस्तू आहे, 10% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती आहे म्हणाले बघा। आता काय करायचं? सिंपली 500 गुणवले 10 छेदस्थानी किती करायचे? 100। टक्केवारी आली की 100 हे घ्यायचं, विसरायचं नाही बघा। 500 रुपयांची वस्तू 10% नफ्याने विकली, टक्केवारी आपण करायला, तर तिची विक्री किंमत किती रुपयामध्ये कन्वर्ट करायची थोडक्यात बघा। मी इथले 0 आणि इथले 0 मी काय करायलोय? कॅन्सल करायलोय। आता मला माहिती आहे 10 ने 500 ला भाग जातो बघा। 10 5 50, 0 ला 0, उत्तर आले आपल्याला 50। आता काय करायचं? ही विक्री किंमत निघली नाही बाळांनो, मूळ किंमत घ्यायची। मूळ किंमत किती आहे बघा। मूळ किंमत दिलेली तुम्हाला बाळांनो 500। किती दिलेली तुम्हाला? 500 बघा। 500 रुपयांची वस्तू आहे, 10% 500 रुपयांची वस्तू 10% नफ्याने विकली, 10% नफ्याने म्हणजे 500 रुपये मूळ किंमत आहे। 10% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती? मग हे 500 मध्ये 10 मिळवायचे, आपण 500 मध्ये 50 मिळवा, तुम्हाला 550 त्याची काय येणार आहे? विक्री किंमत येणार आहे। किती किंमत येणार आहे? विक्री किंमत 550 रुपये। आणि 500 रुपयाची वस्तू 10% नफ्याने विकली तर विक्री किंमत किती? तर 550 रुपये। ओके, पुढे या संख्या ज्ञानावरला आपण प्रश्न घेणार आहोत, एकदम सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने। ओके, या प्रश्नामुळे तुमचा परीक्षेमध्ये 100% वेळ वाचणार आहे। आपण एकदम साध्या आणि सोप्या ट्रिकनुसार सर्व प्रश्न तुम्हाला सांगायले। 1 ते 100 मधील जोड मूळ संख्या, मला लक्षात घ्या 1 ते 100 मध्ये 1 ते
100 मध्ये फक्त 8 जोडमूळ संख्या आहेत. जोडमूळ संख्या किती? तर 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्या 8 आहेत. 8. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो या पद्धतीचा, बाबा 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? तर बाळांनो 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आपण पुढला प्रश्न घेणार आहोत. 5 नंबरचा काय दिलाय बघा आपण. बघा 5 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे आहे. सरळ व्याजावरील सिंपल इंटरेस्ट. ओके, काय प्रश्न दिलाय बाळांनो? बघा प्रश्न आहे 1000 रुपयांचे 10% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? आपल्याकडे सरळ व्याजाचं सूत्र आहे P गुणिले R गुणिले N छेदस्थानी 100. तुम्ही पाठ करून टाका. बघा इथं P दिले, P ची किंमत दिली तुम्हाला 1000 रुपये गुणवले रेट दिलाय 10% गुणवले नंबर ऑफ इयर्स दिले 3. नंबर ऑफ इयर्स किती दिले? 3. आणि ह्याला भागिले किती करायचं? 100 करायचं. हे सूत्र आहे. सूत्र पाठ करा. सूत्रावरून तुम्ही असे प्रश्न किती पण येऊ द्या. 1000 रुपयाचे 10% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती, किंवा 2000 रुपयाचे 20% दराने 5 वर्षाचे सरळ व्याज किती, हे सूत्र वापरा. 100% तुम्ही काही सेकंदात उत्तर काढू शकता. बघा हे शून्य कॅन्सल करा, हे शून्य कॅन्सल करा. 3 ने 100 ला गुणा, तुम्हाला उत्तर येईल 300. किती उत्तर येईल तुम्हाला? 300. या पद्धतीने बघा आपण काय केलं, हे शून्य कॅन्सल केला, हे शून्य कॅन्सल केला. 3 गुणवले इकडे 100 राहिले तर 100 गुणवले 3 करा, 300 तुम्हाला मिळून जाईल. पुढला भूमितीय कोणाचे मापन. पुढला क्वेश्चन काय? भूमितीय कोणाचे मापन. बघा आपण तो सुद्धा प्रश्न एकदम सुंदर आणि साध्या पद्धतीने सोडवणार आहोत. पूरक कोणाच्या जोडीतील एका कोणाचे माप 70 डिग्री असल्यास दुसऱ्या कोणाचे माप किती म्हणते? इकडे लक्षात घ्या. काय म्हणतंय? पूरक कोणाच्या जोडीतील एक पूरक कोणाची जोडी या एका कोणाचे माप 70 डिग्री असल्यास दुसऱ्या कोणाचे माप काढा. आता बाळांनो मी तुम्हाला इथे पॉईंट एक लिहून ठेवलाय बघा. आहे हो पॉईंट. बघा इकडे लक्ष द्या. पूरक कोणांची बेरीज 180 डिग्री असते, म्हणून सुंदर पद्धतीने लिहून टाकायचं 180 वजा किती करायचंय? 70 करायचे. वजा किती करायचंय? 70. तुम्हाला उत्तर भेटेल 0 8 2 7 झाले 110 उत्तर भेटेल. म्हणजे दुसऱ्या कोणाचे माप किती भेटले तुम्हाला बाळांनो? कमेंट करून सांगा. 110 भेटलेलं आहे. तसंच आपल्याला 7व्या क्वेश्चनचं उत्तर काढायचं बाळांनो एकदम सुंदर आणि सोप्या पद्धतीने. आणि असेच बऱ्याचदा प्रश्न पडलेले सुद्धा आहेत आणि पडणार सुद्धा आहेत. बघा आता 7व्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला काढायचंय सरासरी. त्याला आपण अवरेज असं म्हणतो. सरासरी किंवा त्याला अवरेज असे म्हणतो. पहिल्या प्रश्न काय दिला बघा. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी काढा. आता सूत्र लिहित बसायची गरज नाही, काही नाही. फक्त एवढं पॉईंट लक्षात ठेवायचं. पहिल्या n विषम संख्यांची सरासरी नेहमी nच येत असते, म्हणून तुम्हाला n ची किंमत म्हणजे किती दिली तर n बरोबर 5 दिले. म्हणजे उत्तर तुमचं किती येणार आहे तुम्हाला? 5च. म्हणजे पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी किती येणार आहे? फक्त 5च येणार आहे. त्याच्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवायचं. कोणतीही ट्रिक दुसरी ट्रिक वापरायची याला गरज नाही, सूत्र वापरायची गरज नाही. तुम्ही फक्त एवढं पहिल्या n विषम संख्यांची सरासरी नेहमी nच येते, n येत असते, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला उत्तर 100% परीक्षेमध्ये काढता येईल. एकदम आपली परीक्षा जवळ आल्यामुळे आपण जास्तीत जास्त एकदम सुपर डुपर ट्रिक घेत आहोत. ओके, लक्षात घ्या. पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय हे लक्षात घ्या. बघा काम काळ वेग वर दिलाय तुम्हाला. काय दिलाय प्रश्न? काम काळ वेग टाइम वर्क. 100% प्रश्न टाइम वर्क विचारला जातो. आपल्याला इथं अंतर काढायचे बाळांनो. प्रश्न काय दिलाय बघा. ताशी 60 किलोमीटर वेगाने, म्हणजे वेग दिलाय 60 किलोमीटर, जाणारी गाडी 5 तासात, वेळ दिलाय 5 तास, किती अंतर कापेल? अंतर काढायचं आपल्याला, म्हणून वेग 60 गुणवले वेळ 5 तास. 6 पंचे 30 करा. इथे येईल तुम्हाला उत्तर 300. किती येईल उत्तर तुम्हाला? 300. ओके, अंतर बरोबर वेग गुणवले वेळ. जर तुम्हाला किमती असं दिल्या असतील, ताशी 60 किलोमीटर वेग दिला असेल, तास दिला असेल, अंतर काढायचं असेल तर हे सूत्र वापरा. 100% तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ओके, या पद्धतीने आपण पुढला प्रश्न बघूया. 9 नंबरचा काय मिळाला आपल्याला. एक प्रश्न मी तुम्हाला सुद्धा सोडवायला देणार आहे. ओके, एक प्रश्न बघा. हा प्रश्न काय सांगतोय इकडे लक्ष द्या. घातांक किंवा इंडेक्स त्याला आपण म्हणतो, आणि घातांकावर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. आता इथं 5च्या डोक्यावर 3 टाइम्स 5च्या डोक्यावर 2 दिले. 5च्या डोक्यावर 2. पाया जर समान असेल तर घातांकाचा नियम आहे, घातांकाची बेरीज करा. 5च्या डोक्यावर इथे तुम्हाला येणार आहे 5च. 5च्या डोक्यावर इथे किती येणार आहे तुम्हाला? 5च येणार आहे. हे उत्तर तुमचे येईल, किंवा बरोबर 5.
राईट, किंवा बरोबर 5. आता परिस्थिती आधारित, आता हा क्वेश्चन तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता का कसा सोडवणार तुम्ही? ओके, तुम्ही सोडून दाखवा. हा कमेंट मला करून सांगायचंय तुमचं उत्तर या क्वेश्चनसाठी 10व्या काय येणार आहे. ओके, एकदम सोपं आहे बघा. परिस्थिती आधारित एज प्रॉब्लेम. मुलाचे वय 10 वर्ष आणि वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे, तर 5 वर्षानंतर वडिलाचे वय किती होईल? मला एकदम सोडवायचे कसं उत्तर ते सांगतो मला. मुलाचे वय 10 वर्ष आणि वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे, म्हणून काय करायचं, 10 गुणवले 3 करायचं. 10 त्रिक 30. आता 10 कुठून आले? हे 10 वर्ष आणि वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणून 3. 10 त्रिक 30 तिप्पट आहे, तर 5 वर्षानंतर म्हणते म्हणून अधिक 5 करा, बरोबर 35 येईल. वडिलाचे वय किती असेल? 5 वर्षानंतर वडिलाचे वय किती असणार आहे? 35 वर्ष असणार आहे. किती वर्ष असणार आहे? 35 वर्ष. या पद्धतीने बाळांनो तुम्ही तुमचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं की तुमचं हे उत्तर हेच आलेलं आहे का. आता जाता जाता एवढंच करायचं, हा व्हिडिओ शेअर करायचा आणि आपल्या चॅनलला अनंत सर मॅथ या चॅनलला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये 100 पैकी 100 तुम्हाला मार्क्स आपण मिळवून देऊ. 300 मार्काचा पेपर असेल तुमचा, 300 पैकी 300 घ्यायचे असतील तर असे प्रश्न तुम्हाला सुपर डुपर ट्रिकनुसार येणं खूप गरजेचं आहे. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.